नमस्कार. ट्रम्प महाशयांनी इराणी वंश पूर्णपणे नष्ट करण्याची भाषा आणि त्यानंतर होर्मुझच्या खाडीतून जलवाहतूक रोखण्याची भाषा केली आहे. यावर युरोपियन राष्ट्रांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेतच. कॅनडाने अमेरिकी सैन्यासाठी देण्यात येणारा आर्थिक वाटा बंद करत असल्याचे जाहीर केले आहे. हे सर्व घडत असतानाच इराणी नागरिक मोठ्या संख्येने परदेशातून स्वदेशी स्थलांतरित होत आहेत. सिंगापूरच्या संसदेत होर्मुझ खाडीविषयी चर्चा झाली आहे. पाहूया तर स्थलांतरित इराणी नागरिकांच्या प्रतिक्रिया आणि नेमके काय म्हणतात सिंगापूरचे मंत्री बालकृष्णन. از کدوم کشور شما؟ ما از ترکیه. من عمان بودم بابا. عمان. از آلمان. نمیترسی جنگ شده برگشتی؟ چی؟ چی میترسی؟ مملکتم وطن یه چیز دیگه است. واقعا یه چیز دیگه است. از صبح 100 بار گفتم یعنی فقط ایران. خود مرد جنگی. ایرانی تو خونش از جنگ نمیترسه، مقاومه، استواره، خصوصا ما جنوبی‌ها. خلیج فارس رو با خون خودمون رنگین کردیم و هیچ کس جرأت تعرض به این خاک مقدس نداره. Eğer oğlan olsaydı İmam Sinan da sunucu ettirardı. Karşımda vardı koymazdı bu kesilir. وارد خاک ایران شدم جانم فدای ایران. To manage demand. The Straits of Malacca, the Straits of Singapore, is in fact another critical choke point. मलाक्का आणि सिंगापूरची सामुद्रधुनी हा खरं तर जलमार्गातील आणखी एक महत्वाचा अडथळा आहे. तुम्हाला कदाचित माहित असेल की जर तुम्ही सर्व सागरी तेल, कच्चे तेल आणि शुद्ध केलेले एकत्र केले तर होर्मुझच्या सामुद्रधुनीपेक्षा जास्त तेल मलाक्का आणि सिंगापूरच्या सामुद्रधुनीतून वाहते. जर तुम्ही जागतिक व्यापार कंटेनर व्यापाराचा विचार केला तर या ठिकाणाहून खूप जास्त व्यापार होतो. आणि सर्वात महत्वाची भौगोलिक स्थिती जी बहुतेक लोकांना माहित नाही, होर्मुझच्या सामुद्रधुनीतील सर्वात अरुंद ठिकाण 21 सागरी मैल आहे. आणि अंदाज लावा, मलाक्का आणि सिंगापूरच्या सामुद्रधुनीतील सर्वात अरुंद ठिकाण हे अंतर 2 सागरी मैलापेक्षाही कमी आहे. या प्रकारच्या सामुद्रधुनीबाबत आंतरराष्ट्रीय कायद्याची भूमिका काय आहे हे अगदी स्पष्ट आहे. जलवाहतुकीचा पारगमनाचा पूर्ण हक्क आहे आणि हा हक्क सामुद्रधुनी शेजारील असलेल्या राज्यांनी दिलेला असा विशेष अधिकार नाही. हा विनवणी करून मिळवलेला कोणताही परवाना नाही किंवा कोणताही भरावयाचा कर नाही. हा जहाजांना जलवाहतुकीचा पार करण्याचा हक्क आहे. To traverse.